नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी उठणे, स्नान करणे आणि दीपदान करण्याचे महत्त्व समजून घेणार आहोत. विशेषतः गंगा, यमुना किंवा अन्य पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने होणारे पुण्य, त्याचे फायदे आणि विविध धार्मिक कृत्ये याबद्दल चर्चा करणार आहोत. हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा महिना शुक्रवार 18 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, तर महाराष्ट्र आणि गुजरात येथे शनिवार 2 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या काळात स्नान, दान, व्रत आणि उपासनेला विशेष महत्त्व आहे. या पवित्र महिन्यात गंगा किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्याने मनुष्याला अनंत फळ प्राप्त होतात. या महिन्यात केलेल्या धार्मिक कार्याचे पुण्य अनेक पटींनी वाढते. कार्तिक महिना भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या पूजेसाठी विशेष काळ मानला जातो. विशेषतः कार्तिक पौर्णिमेला गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार या महिन्यात स्नान केल्याने माणसाचे पाप नष्ट होऊन मोक्ष प्राप्त होतो. कार्तिक महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या मासात भगवान श्री हरिविष्णूच्या प्रसन्नतेसाठी जे काही पुण्य कार्य केले जाते ते अक्षय होते आणि त्याचे 1000 पटीने अधिक फल प्राप्त होते. हा मास पुण्यम वस्तूंमध्ये सर्वाधिक पुण्यत आहे आणि पवित्र वस्तूंमध्येही सर्वाधिक पवित्र आहे. तर चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कार्तिक मास विशेष स्नानाबद्दल चर्चा करूया. आपल्या सर्व ग्रंथांमध्ये आणि वेदांत पुराणांत कार्तिक स्नानाची विशेष महिमा सांगितली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की वेद आणि पुराणांमध्ये कार्तिक स्नानाची विधी काय सांगितली आहे, आणि व्हिडिओच्या शेवटी आपण हे देखील शिकू की आपण आपल्या घरात राहून कार्तिक स्नान कसे करू शकता. कार्तिक स्नानाचे संपूर्ण निष्ठा आणि श्रद्धापूर्वक पालन केल्याने व्यक्तीच्या सर्व जन्मांचे पाप नष्ट होतात, त्याला सुख, शांती आणि मोक्ष प्राप्त होतो. कार्तिक व्रताचे पालन करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी चंद्रोदयावर शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसूया आणि क्षमा या 6 कृतिका अंध करून यावे. जे पापी मनुष्य आहेत त्यांना कार्तिक मासात शालिग्रामाचे पूजन अवश्य करणे आवश्यक आहे. भगवान वासुदेवाचा स्मरण करणे आवश्यक आहे आणि असे केल्याने त्याला मोक्ष प्राप्त होतो. कार्तिक मासात भगवान श्री हरीच्या प्रसन्नतेसाठी विष्णू मंदिर किंवा शिव मंदिरात रात्र जागरण करण्याचे शास्त्रात सांगितले आहे. मंदिरात जागरण करणे शक्य नसेल तर आपण आपल्या घरातही पहिल्या प्रहरापर्यंत जागरण करू शकता. पिपळाच्या वृक्ष किंवा तुलसीच्या सानिध्यात जागरण करणे श्रेष्ठ मानले गेले आहे. भगवान विष्णूच्या समीप त्याच्या लीलांचे, कथांचे श्रवण आणि कीर्तन केल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या आपत्तींमधून मुक्त होतो. या संपूर्ण कार्तिक मासादरम्यान जर मनुष्य भूमीवर शयन करतो तर त्याचे युगांतील पाप नष्ट होतात. जो व्यक्ती कार्तिक मासात भगवान विष्णूच्या समक्ष अरुणोदय कालात जागरण करून नदीत स्नान करतो, भगवान विष्णूची कथा श्रवण करतो, त्यांच्या दर्शनात येतो आणि दररोज त्यांचे पूजन करतो, तर त्याच्या सर्व पितृही नरकातून मुक्ती प्राप्त करतात. या मासात स्नान करणे, दीपदान करणे, तुलसी पूजन करणे आणि जागरण करणे यामुळे भगवान श्री हरी विष्णू अत्यंत प्रसन्न होतात. हा कार्तिक मास सर्व प्रकारच्या आध्यात्मिक सिद्धी प्रदान करणारा आहे. वर्षाच्या सर्व मासांमध्ये मार्गशीर्ष मास अक्षर पुण्यप्रद आहे आणि त्यापेक्षा अधिक फल देणारा नर्मदा तटावर वैशाख मास आहे आणि त्यापेक्षा लाखो गुण अधिक प्रयागात माघ मासाचे महत्त्व आहे. कार्तिक मासातील महत्त्व सर्व जलांमध्ये समान आहे, म्हणजेच कार्तिक मासात आपण कुठेही स्नान केले तरी नदी किंवा तलाव, त्याचा पुण्यफल अक्षय होतो. सर्व भक्तांना, चाहे ते सूर्यभक्त असो, गणेश भक्त, शक्ती उपासक किंवा वैष्णव, सर्वांना आपल्या पापांचा निवारण करण्यासाठी कार्तिक स्नान अवश्य करणे आवश्यक आहे. अश्विनी पौर्णिमापासून कार्तिक पौर्णिमापर्यंत भगवान शिव आणि भगवान दामोदर यांना प्रसन्न करण्यासाठी स्नान केले जाते. देवी पक्ष म्हणजे अश्विन शुक्ल प्रतिपदापासून कार्तिक शुक्ल चतुर्दशीपर्यंत भगवती दुर्गा यांना प्रसन्न करण्यासाठी स्नान केले जाते. गणेशजीच्या प्रसन्नतेसाठी अश्विनी कृष्ण चतुर्दशीपासून कार्तिक मासाच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीपर्यंत नियमपूर्वक स्नान केले जाते. जे अश्विन मासाच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीपर्यंत कार्तिक व्रत समापन करतो, त्यावर भगवान जनार्दन अत्यंत प्रसन्न होतात. जो व्यक्ती दुसऱ्यांच्या संगाने किंवा आपल्या कार्तिक स्नानाची महिमा स्वतः जाणून किंवा अनजानेपणाने कार्तिक मासात प्रातः स्नानाचा नियम पालन करतो, त्याला कधीही यम यातना भोगावी लागत नाही. जे ब्राह्मण कार्तिक मासात प्रातः स्नान करतात त्यांना वस्त्र प्रदान केल्यानेही कार्तिक स्नानाचे पुण्य फल प्राप्त होते. हजारो पापांनी युक्त मनुष्यही कार्तिक स्नान करून आपल्या सर्व पूर्व आणि वर्तमान जन्माच्या पापांपासून मुक्त होऊ शकतो. स्कंद पुराणात सांगितले आहे की जो व्यक्ती कार्तिकमध्ये स्नान, जागरण, दीपदान आणि तुलसी वनाची रक्षा करतो तो भगवान विष्णूच्या स्वरूपात आहे. जो भगवान विष्णूच्या मंदिरात सेवा करतो, स्वस्तिक आदी मंडल चिन्ह बनवतो आणि भगवान विष्णूची पूजा करतो, तो जीवनात मुक्ती प्राप्त करतो. तर आता प्रश्न येतो की कार्तिक मासात हे कार्तिक स्नान कसे करावे.
तर आपल्या पुराणांनी सांगितले आहे की जेव्हा रात्री 2 तास शिल्लक असतात तेव्हा तुलसीची मिट्टी, वस्त्र आणि कलश घेऊन जलाशयावर जा. चरण धुवून गंगा आदी नद्या आणि विष्णू तथा शिव आदी देवतांचे स्मरण करून नाभीपर्यंत पाण्यात उभे राहून या मंत्राचा उच्चारण करा. कार्तिकदा करिष्यामी प्रात स्नान जनार्दन प्रीत्यर्थ तव देवेश दामोदर मयासह. अर्थात, हे जनार्दन, हे देवेश्वर, हे दामोदर, मी लक्ष्मीसहित आपल्या प्रसन्नतेसाठी कार्तिकमध्ये प्रातः स्नान करणार आहे. या प्रकारे भगवानाला प्रार्थना करताना सांगा की हे भगवान, कृपया श्री राधा राणीसह माझ्याद्वारा दिलेला हा अर्थ स्वीकारा. हे प्रभू, जलात शयन करणाऱ्या नारायणाला नमस्कार. मनुष्य कोणत्याही तीर्थ किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करेल, परंतु त्याला गंगाजीचे स्मरण करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम मृतिका आदीद्वारे स्नान करून रचाऊद्वारे मस्तकावर अभिषेक करा. स्नान केल्यानंतर पुरुष सूक्त जल मस्तकावर चिडकून बाहेर करून पवित्र जल पुन्हा मस्तकावर चिडकून फिर हातात तुलसी घेऊन 3 वेळा आचमन करून आपल्या वस्त्रांना जलाने धुवून घ्या. वस्त्र धुतल्यानंतर तिलक लावा. कार्तिकात जिथे जिथे जल असेल तिथे स्नान करणे आवश्यक आहे. कार्तिकात थंड जलाने नहाणे गरम जलाने नहाण्यापेक्षा 10 पटीने श्रेष्ठ मानले जाते. कार्तिक मासात या शीतल पाण्यात स्नान करणे अत्यंत उत्तम मानले जाते. परंतु आपल्या आरोग्यावर लक्षात ठेवून आपण गरम पाण्यानेही स्नान करू शकता. यामुळे 100 पटीने अधिक पुण्यफल प्राप्त होते. कुंडाच्या जलाने स्नान करण्याने पुण्यफल प्राप्त होते आणि त्यापेक्षा अधिक पुण्यफल झरण्यात स्नान केल्याने आणि त्यापेक्षा अधिक पुण्यफल कार्तिक मासात नद्या स्नान केल्याने मिळते. नद्या स्नान केल्याने 10 पटीने अधिक पुण्यफल मिळतो जिथे 2 नद्यांचा संगम होतो. आणि जर तिथे 3 नद्यांचा संगम असेल तर तिथे मिळणाऱ्या पुण्यफलाचे काही विचारण्याची आवश्यकता नाही. पण आपल्या आजूबाजूच्या जलाशयांमध्ये स्नान करण्याचे महत्त्व देखील समजून घ्या. कारण आपल्या लक्ष्मीच्या तुटलेल्या दरवाजानेच पाण्याला पवित्रता येते. या सर्व गोष्टींमध्ये थोडा वेळ लागेल, पण काही वेळाने आपण या सर्व गोष्टी शिकू शकता. हे लक्षात ठेवा की वर्षाच्या सर्व मासांत कार्तिक मासात स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण जरी आपण कार्तिक मासात स्नान करण्यास यशस्वी ठरलात तरी आपण एक साधी प्रार्थना करू शकता आणि आपल्या मनात भक्तिभाव ठेवून विष्णूच्या चरणी नमस्कार करू शकता. तो केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होईल. तर चला, आता आपण कार्तिक मासात स्नान कसे करावे आणि त्याचे फल कसे मिळवावे ते पाहूया. यासाठी आपण सर्व श्रद्धेने कार्तिक महिन्यात स्नान करणे, तपश्चर्या करणे, व्रत करणे, गंगा स्नान, प्रार्थना आणि मंत्र जपणे आवश्यक आहे. यामध्ये विविध व्रत, प्रदोष व्रत, कार्तिक व्रत, शिवाराधना आणि अन्य सर्व व्रतांचे पालन करण्याचे महत्त्व देखील समजून घ्या. तर हे सर्व सांगितल्यावर आपल्याला स्पष्ट झाले आहे की कार्तिक मास म्हणजे पुण्य आणि पवित्रता यांचा संचार. तर चला, आता या मासात आपल्या कामात यश मिळवण्यासाठी विविध कृतींमध्ये व्रत ठेवून कार्यरत राहा. आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. यावर आधारित आपण आपल्या सर्व मित्र आणि प्रियजनांना या व्हिडिओची माहिती द्या आणि त्यांच्या मनात असलेले प्रश्न, शंका किंवा आवडीनिवडी कमेंट्समध्ये जरूर सांगा. आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक माहिती हवी असेल तर कृपया आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आम्ही आणखी माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन येऊ. धन्यवाद.